मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता राणीकडून सगळे कामं करायला सांगतात राणीला. आणि राणी आता पहाटेपासून झोपेतून उठून तसेच कामं करायला लागते. घरं क्लीन करते, परत किचन क्लीन करते आणि आता कपडे पण धुते. आणि कपडे धुवून ती टेरेसवरती वाळू घालण्यासाठी तिकडे जाते. आणि ती वरती टेरेसवरती कपडे वाळू घालते, निम्मे राहते. तेवढ्यात तिला चक्कर यायला लागतात, पण तिला कळत नाही काय होतंय. तरी पण ती कपडे वाळू घालत असते. तेवढ्यात तिथे रत्नाकाकी येतात. आणि आता जी राणी आहे ती चक्कर येऊन खाली पडायला लागते. आणि आता पडायला लागल्यावरती लगेच जी रत्नाकाकी आहे ती रत्नाकाकी तिला धरतात आणि म्हणतात, अगं काय होतंय राणी, तुला काही त्रास होतोय का? अगं राणी चल खाली. तर आता राणीला ती म्हणते की खुर्चीवर बस राणी, आणि थांब मी तुला पाणी देते. आणि राणीला पाणी द्यायला लागते. राणी म्हणते नको आहो पाणी, मला कोणी बघितलं ना तर तुम्हाला पण माझ्यामुळेच बोलणे बसल, नका देऊ मला पाणी असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते की नाही नाही अगं राणी पे ना पाणी, तू पाणी नाही पेत. ती म्हणते की नको मला पाणी असं म्हणते. आणि आता लगेच इकडं जो इंद्र आहे, इंद्र बुवांना शोधण्यासाठी जातो, पण त्याला तिकडे काय बुवा सापडत नाही. आता राणी इंद्राकडे येते इंद्राला भेटण्यासाठी. इंद्राच्या घरी आलेली असते आणि इंद्र काही हवं नको बघत असते. तेवढ्यात इंद्र ते उभा असतो, शर्ट घालत असतो आणि ते बटनच लावत नाही शर्टचे. राणी येते बघते तर इंद्र म्हणतो सॉरी सॉरी, आणि तिकडं तोंड करून बटन लावतो. आणि आता तो म्हणतो की सॉरी माझ्याकडून चुकून झालं. आणि आता लगेच जी राणी आहे ती राणी आता आतमध्ये येते, तिथं बसते आणि ती इंद्राला विचारते, काय हो इंद्र सर, तुम्हाला काय हवं आहे का? ते बघायला आलते, हवं नको आहे ते. तुम्हाला काय वाटलं मी माफ केलं? माफ नाही केलं तुम्हाला, बघायला आलते फक्त. काय हवं आहे का नको आहे ते. तर आता इंद्र म्हणतो की नको आहे मला काही. तर आता जी राणी आहे ती म्हणते ठीक आहे. तर इंद्र म्हणतो की काय गं राणी, तुला घरी काही त्रास नाही आहे ना? कुणी काही त्रास देत नाही ना? मला हे सांग ना. तर राणी म्हणते की नाही. आणि राणी तिथून जायला लागते. तर आता लगेच ते इंद्र मनातल्या मनात म्हणतो आय एम परफेक्ट आणि हसायला लागतो. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.